खास श्रावण मासात केला जाणारा कांदा लसूण विरहित असा मसाले भात आज आपण बघणार आहोत। अगदी मस्त आणि जसा आपण लग्नात पंक्तीत खातो त्याप्रमाणे एकदम मऊसूत असा हा भात तयार होतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊया। इथं मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे। आपल्याला इथं घरगुती आपण नेहमी जो वापरतो तोच तांदूळ घ्यायचा आहे। याऐवजी तुम्ही बासमती छोटा तुकडा घेतला किंवा इंद्रायणी घेतला तरी पण चालेल। इथं मी अर्धी वाटी फ्लॉवर, मटार, सिमला मिर्च, गाजर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेजिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, काजूचे तुकडे, तमालपत्र, दालचिनी आणि वेलदोडे घेतलेले आहेत। आपण यात अजिबात कांदा लसूण वापरणार नाही आहोत। आता एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। मी इथं कढईमध्ये भात करणार आहे। आता 1 चमचा इथं मोहरी घातलेली आहे। मोहरी छान फुलली की मग ह्यात आपल्याला काजू घालायचा आहे। मग खडे मसाले आहेत ते पण एक हलकेसे आपल्याला त्या तेलात परतून घ्यायचं आहे। काजूला हलकासा गुलाबी रंग आल्यानंतर आपण मग बाकीच्या भाज्या घालून घेणार आहोत। आता ह्याच्यात आपल्याला मटार, फ्लॉवर, गाजर आणि सिमला मिर्च घालणार आहोत। याऐवजी तुम्ही पनीर, नंतर फरसबी वगैरे ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या तुम्ही इथं वापरू शकता। एक 2 ते 3 मिनटं हलक्याशा आपण ह्या तेलात परतून घेणार आहोत। जास्त आपल्याला ह्यात शिजवून घ्यायच्या नाही आहेत, कारण ह्या भाताबरोबर परत शिजल्या जातील। आता झाकण लावून एक छान अशी वाफ आणून द्यायची आहे। इथं भाज्या हलक्याशा नरम झालेल्या आहेत। आता ह्याच्यात आपल्याला मसाले घालून घेणार आहोत। भाज्या हलक्याशा शिजवून झाल्यानंतर ह्यात आता पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। 1 चमचा लाल पावडर घातलेली आहे, ही लाल मिरची पावडर वापरलेली आहे। 1 चमचा धनेजिरे पावडर वापरलेली आहे आणि 1 चमचा हा गोडा मसाला वापरला आहे। मी गोडा मसाला वापरला आहे। तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी पण चालेल। हा मसाले आहेत ते आता 1-2 मिनटं आपल्याला ह्या भाजीसोबत परतून घ्यायचा आहे। आता इथं भात जो आपण घेतलेला आहे, तांदूळ घेतलेला आहे, तो मी फक्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे। यात आपल्याला इथं भिजत घालायचं नाही, कारण हा भात आहे तो आपल्याला मऊसूतच तयार करायचा आहे। त्यामुळं मी इथं हा तांदूळ आहे तो भिजत घातला नव्हता। आता तांदूळ आहे तो हलकासा आपण ह्या भाज्यांसोबत 1-2 मिनटं परतून घेणार आहोत, म्हणजे जो मसाला आहे किंवा भाज्या आहेत आणि तांदूळ हे सर्व एकसारखं मिक्स होईल। आपल्याला आज पुलाव करायचा नाही आहे, मसाले भात करायचा आहे। त्यामुळं इथं मी नेहमीचा घरगुती तांदूळ वापरलेला आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यात आपण पाणी घालून घेणार आहोत। इथं मी 2 वाट्या छोट्या तांदूळ घेतला होता, त्यासाठी मी इथं 3.5 वाटी पाणी घालत आहे। पाणी जरा जास्त लागणार आहे इथं, कारण हा भात आहे तो मऊसूत होतो। तुमच्या तांदळानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता। आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। थोडासा मी गूळ घालत आहे। गुळानं ह्या भाताला एक छान अशी गोडसर चव लागते। हलकीशी कोथिंबीर शिजतानाच मी इथं घालणार आहे, तुम्ही इथं नाही घातली तरी पण चालेल। आता ह्याला आपल्याला एक छान उकळी आणून द्यायची आहे। 1 चमचा इथं मी साजूक तूप घालते, ह्याच्यानं भाताची चव आहे ती अप्रतिम लागते। आता इथं भाताला उकळी आलेली आहे। 5 मिनटं आपल्याला एकदम बारीक गॅसवर हा शिजवून घ्यायचा आहे। इथं 5 मिनटं झालेली आहेत। इथं बघू शकता भात आपला पूर्णपणे शिजला गेलेला आहे। भातातलं पाणी आहे ती पूर्णपणे कमी झालेलं आहे। अगदी मऊसूत असा हा भात इथं तयार झालेला आहे। मस्त असा ओलं नारळ आणि कोथिंबीर घालून भात आपला तयार झालेला आहे।
कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन रेसिपी टाकते त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. थँक्यू.